बंद घराचे दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल 48 घरं फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत। शिवाजी संते असे या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा येथे राहणार आहे। त्याने मुंब्रा भागामध्ये 48 घरफोड्या केल्या आहेत, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत। या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मागील 2 वर्षात दिवा पूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम खिडकीचे ग्रिल उचकटवून तसेच मुख्य दरवाजाच्या कडी कोंडा उचकटवून मागील 2 वर्षापासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते, परंतु त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता। या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचे पथक त्या आरोपीच्या शोधात होतं। 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिवा पूर्व मुंब्रा येथे बंद घराचे मुख्य दरवाजे, कडीकोंडा, टाळे तोडून घरफोडी चोरी झाली होती। या दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये घटनास्थळावरती मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एका संशयित इसम त्या दिवशी घटनास्थळावरती आल्याचं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, अमोल डावरे यांना आढळून आले होते। त्यानुसार ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील 2 वर्षापासून एकूण 48 गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्या गुन्ह्यातील चोरलेला 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेले आहे। त्याला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। गेल्या 2 वर्षापासून मुंब्रा हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते। त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये। त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल डावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली। त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला। याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे। त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे। या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे। त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत। घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो। सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे। अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। किती वर्षापासून? मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत, नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे।